तर बंधूंनो आणि भगिनींनो, मीन राशी एप्रिल 2026 काय भविष्य दर्शवते ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वप्रथम मीन राशी म्हणजे नेमके काय? तर मीन राशी ही गुरूच्या अंमलाखालील ही द्विस्वभाव स्त्री रास आहे. ही व्यवस्थानाची, मोक्ष आणि संतांच्या प्रेमाची रास आहे. स्त्री राशीतील भावना प्रधानता ही मध्ये असून ही उदार, परोपकारी, सामाजिक आहे. या राशीला स्वार्थत्याग, भूतदया, भक्तीची आवड आहे. या गुरूच्या राशीत उच्च ध्येय आहे, अंतःस्फूर्ती आहे, आत्मज्ञान आहे. पण ही धनु राशीपेक्षा कमकुवत आहे. धनु पुरुष अग्नितत्वाची, ही स्त्री जलतत्वाची. यामुळे या राशीत चळवळ, खळबळ कमी आहे. या राशीत आग्रही वृत्ती नाही. शालीनता, लीनता, निर्मल हास्य, प्रेमळ आशीर्वाद आहे. या राशीत कित्येक वेळा गर्विष्ठपणा, आळशीपणा, संथपणा, हृदयाचा अतिगरीबपणा, सत्वगुणाचा अतिरेक हे दुर्गुण असतात. जीवनात बऱ्याच वेळा ही रास महत्त्वाचे निर्णय लवकर घेऊ शकत नाही. परिस्थितीला वळण देण्याची ताकद या राशीत नाही. असेल त्या परिस्थितीत राहणारी रास आहे. दिसायला ही रास सात्विक चेहऱ्याची, गौरवर्णाची, सौंदर्यवान आहे. ही रास कफ प्रकृतीची असून हिचा अंमल घामाने घडणाऱ्या उत्सर्जन क्रियेवर, तळपायावर, डाव्या डोळ्यावर आहे. पायाचे रोग या राशीत चांगले अभ्यासता येतात. चला तर आता आपण मीन राशीचे एप्रिल महिन्याचे भविष्य काय दर्शवते ते बघूया. या कुटुंब परिवारातील तरुण तरुणीचे विवाह ठरू शकतात. आतापर्यंत विवाह ठरण्यामधील अडचणी येत होत्या अथवा जे विवाह लाभलेले होते, अशा अडचणी अथवा समस्या दूर होऊन तरुण तरुणीचे विवाह ठरतील. काहींचे प्रेमविवाह होतील, प्रेमात यश लाभेल. चालू प्रेम प्रकरणात मात्र मर्यादेचे उल्लंघन करू नका. समज गैरसमजाने नात्यावर परिणाम होऊ शकतो. कुटुंब परिवारात मंगल कार्य ठरेल अथवा कार्याचे नियोजन होईल. व्यक्ती सुवार्थाचा भर राहील. कुटुंबातील तरुण तरुणीचे नोकरीविषयक प्रश्न मिळतील. त्यांना नोकरी मिळू शकते, पण प्रयत्न मात्र प्रमाणित हवे. ओळखी मध्यस्थीचा उपयोग होईल. कलाकार, खेळाडू यांना नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. या महिन्यात आपल्याला अचानक धन लाभाची शक्यता आहे. व्यावसायिक जुनी वादग्रस्त येणे वसूल होतील. पूर्वी कोणाला तरी दिलेली रक्कम परत मिळू शकते. भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदाराच्या बरोबर काही मतभेद झालेले असतील, तर ते या कालावधीमध्ये संपुष्टात येतील व पूर्वीचे भागीदाराबरोबर असलेले नाते अधिक दृढ होईल. गैरसमज दूर होतील. वादविवाद संपुष्टात येतील. आर्थिकदृष्ट्या स्थिती चांगली राहून अनपेक्षित धनागमन, कुटुंब परिवारातील तरुण तरुणीचे प्रश्न संपुष्टात येऊन नैराश्य जाईल. नोकरीविषयक प्रश्न मिटतील. त्याचप्रमाणे काही नवीन संकल्प घ्याल. आपल्या कला छंदातून उत्पन्न मिळू शकते. कलाकार, खेळाडू यांना प्रसिद्धीसह उत्पन्नात वाढ होईल. बाहेरील मार्गातून धनलाभ होऊ शकतो. त्याचबरोबर परदेशी संबंधात वृद्धी होऊन नव्याने संबंध प्रस्थापित होऊ शकतात. आयात व निर्यात क्षेत्रात चांगली प्रगती होईल. फायद्याचे सौदे हाती घेऊन नवीन करार होऊ शकतात. हॉटेल व्यवसायाशी निगडीत असलेल्या जातकांना विशेष फायदा होईल. व्यवसायात तेजी येईल. उत्पन्नात वृद्धी. कॉर्पोरेट विभागाशी जोडले गेलेल्या जातकांना अन्य शहरात आपला व्यवसाय सुरू करता येईल. जे विद्यार्थी परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगून होते, अशांचे स्वप्न साकार होऊ शकते. घरातून तसेच गुरुजनांकडून मदत मिळेल. शिष्यवृत्ती मिळेल. खर्चात वाढ झालेली दिसेल, परंतु हा खर्च सकारात्मक करण्यासाठी होईल. शिवाय त्याचे परिणाम फायद्यात झालेले दिसतील. जे जातक आपले धन, जमीन, मालमत्ता यामधून गुंतवून इच्छित असतील, तर त्यांनी तसे करण्यास अनुकूल कालावधी आहे. आरोग्य सुधारेल. तर अशा पद्धतीने हे मीन राशीचे एप्रिल महिन्याचे भविष्य काय दर्शविते ते आपण या व्हिडिओद्वारे बघितले. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक यू.